विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी अद्यापही सीईटीचा फॉर्म भरला नव्हता, तर त्यांच्यासाठी एक गुड न्यूज आहे. तर ती गुड न्यूज कशी आहे? तर पहा सीईटीने एक इम्पोर्टंट नोटीस जारी केली आहे. त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर ती नोटीस आपण येत्या व्हिडिओमध्ये पाहूच आणि त्याच्यामध्ये आपल्याला समजतंय, त्याच्यामध्ये आपल्याला त्यांनी सांगितलंय, की त्यांच्या रजिस्ट्रेशन डेट्स ज्या आहेत, पी आणि पी-सी-बी सीईटीच्या रजिस्ट्रेशन डेट्स ज्या आहेत, त्या वाढल्या आहेत. आपली लास्ट डेट जी होती ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करण्याची, तर ती 12 फेब्रुवारी 2026 पर्यंत होती. बरोबर आहे? पण त्याच्यानंतरनं सुद्धा आपल्याला आता फॉर्म भरता येणार आहे. त्याच्यामुळे अजिबात घाबरायचं काही टेन्शन नाही. तर पाहूया ही नोटीस नक्की त्यांनी कुठं पब्लिश केली आहे. तर मी डायरेक्टली तुम्हाला इथं Googleवर घेऊन जातोय. ओके, Google Chromeवर. त्याच्यानंतर आपल्याला इथं सीईटीच्या ऑफिशियल वेबसाईटला सर्च करायचंय. महा-सीईटी मी इथं सर्च केलंय. त्याच्यानंतरनं सीईटीची मी ऑफिशियल वेबसाईट ओपन करतोय. तर या ठिकाणी जर आपण स्क्रॉल डाउन केलं, तर या ठिकाणी पहा एक डाउनलोड्स नावाचा ऑप्शन आहे. ओके. या डाउनलोड्स नावाच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचंय आणि पहिलाच ऑप्शन तुम्हाला दिसेल, की नोटिसेस. ओके. तर इथं आपल्याला क्लिक करायचंय आणि याच्यामधल्या सगळ्यात पहिली नोटीस आपल्याला काय दिसते पाहायला, तर डेट एक्सटेन्शन नोटीस टू ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग फॉर एम-बी-ए ऑब्लिक एम-एम-एस एंड एम-एस-टी सी-ई-टी, पी-सी-एम ग्रुप, पी-सी-बी ग्रुप, सी-ई-टी 2026-27 बरोबर? आणि ही नोटीस कधी पब्लिश झाली? तर 11 तारखेला म्हणजे आजच ही नोटीस पब्लिश झाली, बरोबर? आता आपण नोटीस ओपन करून पाहूयात. तर यामध्ये आपल्याला क्लिअरली समजतंय आता नोटीस ओपन होते. ओके, या डाउनलोड बटनावर क्लिक केल्याच्या नंतर नोटीस ओपन होते. तर यामध्ये आपल्याला क्लिअरली समजतंय काय केलंय? तर या ठिकाणी पहा, आता हा चार्ट मी डायरेक्टली नेक्स्ट स्लाइडवर घेतो म्हणजे तुम्ही तो व्यवस्थितरित्या पाहू शकाल, बरोबर? तर या ठिकाणी आपल्याला समजतंय, की ऑनलाईन रजिस्ट्रेशन एंड कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म याची जी डेट होती आपल्या अगोदरची, तर ती होती 10 तारखेला. म्हणजे 10 तारखेला आपली फॉर्म फिलिंग ही सुरू झाली ओके. 10 तारखेला आणि त्याच्यानंतरनं आपली फॉर्म फिलिंगची लास्ट डेट जी होती, तर ती डेट होती किती? 10 तारखेला आपली फॉर्म फिलिंग सुरू झाली आणि त्याच्यानंतर लास्ट डेट जी आहे, तर ती होती 12 तारीख बरोबर. म्हणजे थोडक्यात उद्या. पण आता एक्सटेन्शन पिरियड आपल्याला मिळाला आहे. कारण काय वेळ आपल्याला वाढवून मिळाला आहे. तर तो किती मिळाला आहे? 13 तारखेपासनं ओके. म्हणजे परवा दिवशीपासनं तर 20/2/2026 पर्यंत आपला पिरियड वाढवून मिळाला आहे. म्हणजे तुम्ही त्या वेळेमध्ये तुमचा फॉर्म सबमिट करू शकता. तर बऱ्याचशा मुलांना फॉर्ममध्ये बऱ्याचशा अडचणी येतायत. ओके. मग मी त्याच्यासाठी काय करेल, माझा नंबर इथं तुम्हाला प्रोव्हाईड करतोय 8767844774 हा माझा नंबर आहे. तुम्ही एनी टाईम मला कॉल करू शकता किंवा WhatsApp मेसेज करू शकता. तुमचा काहीही प्रॉब्लेम असो, पेमेंट रिलेटेड काही इश्यू असो, त्याचबरोबर ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये जे कास्ट सर्टिफिकेट म्हणजे तुमचा कोणताही इश्यू असो डॉक्युमेंटमध्ये, तुम्ही मला इझिली इथं कॉन्टॅक्ट करू शकता. WhatsAppद्वारे करू शकता, त्याचबरोबर डायरेक्टली कॉल करून करू शकता. त्याचबरोबर सीईटीने अजून आपल्याला एक डेट्स दिल्यात त्या म्हणजे टेंटेटिव्ह सीईटी एक्झामिनेशन डेट्स. आता तुम्हाला माहिती आहे, की आपली सीईटी 2 फेजमध्ये होणार आहे. 2 अ, अटेम्प्टमध्ये होणार आहे. बरोबर? पहिला अटेम्प्ट जो असणार आहे, तर तो असणार आहे आपला 11/4. 11/4/2026 ते असणार आहे 26/4/2026 मध्ये. म्हणजे 11 एप्रिलपासून पहिला अटेम्प्ट सुरू होतोय. तर तो चालणार आहे 26 एप्रिलपर्यंत. बरोबर? आणि त्याच्यानंतर आपला सेकंड अटेम्प्ट जो असणार आहे, तर तो असणार आहे 10/5 म्हणजे 10 मे 2026 पासनं तर 17/5/2026 पर्यंत म्हणजे 17 मे 2026 पर्यंत. मग विचार करा, की आपल्याकडे किती टाईम राहिला एक्झामला. आता ठीक आहे बोर्ड एक्झाम सुरू आहेत. पण यासोबत ज्यांनी आता फॉर्म भरला नाहीये, तर त्यांच्यासाठी मी काय रिक्वेस्ट करतोय त्यांना, की फॉर्म लवकरात लवकर भरा. आता तुम्ही जर पाहिलं, तुम्ही काय बोलणार, की अजून आम्हाला खूप दिवस एक्स्ट्रा मिळालेत. मग याच्यात आम्ही कधीही फॉर्म भरू शकतो. बरोबर आहे. फॉर्म भरायला काही जास्त वेळ लागत नाही. पण वेबसाईट चालली पाहिजे. लास्टचे 2 ते 3 दिवस वेबसाईट खूप खूप क्रॅश होते एम-एस-टी-सी-टी आणि हे प्रत्येक वर्षीचं आहे. त्याच्यामुळे फॉर्म हा तुम्हाला 18 किंवा 17 तारखेच्या अगोदरच भरायचा आहे. डेट एक्सटेंड मिळाली त्याच्यामुळे डायरेक्टली 20 तारखेला तुम्हाला फॉर्म भरायचा नाही. त्या दिवशी वेबसाईट चालेलच असं काही नाही. बरोबर? आणि आता तुमची डेट एक्सटेंड होणार नाही. प्रत्येक वर्षी डेट ही एकच वेळेस एक्सटेंड होते. बरोबर? ठराविक टाईम पिरियड जो पहिला दिलेला असतो. त्याच्यानंतरनं 7-8 दिवसाचा टाईम पिरियड तुम्हाला एक्सटेंडेड मिळतो. पण त्याच्यानंतरनं टाईम पिरियड मिळत नाही. त्याच्यामुळे फॉर्म भरायचा तुमचा राहिला असेल, तर तो आत्ताच तुम्ही फॉर्म भरा. बरं आता फॉर्म भरताना जर तुमच्याकडनं काही मिस्टेक झाल्या असतील, तर त्यांच्यासाठी मी काय सांगेल, की त्यांच्यासाठी ज्यावेळेस आपले 20 तारखेच्या नंतरनं फॉर्म क्लोज होतील, तर त्यानंतरनं करेक्शन विंडो येईल. म्हणजे काय तर एडिट करण्यासाठी आपल्याकडे ऑप्शन येईल. त्यावेळेस आपण एडिट करू शकतो. एकदा तुम्ही आता पेमेंट करून जर फॉर्म सबमिट केला, तर तो आपल्याला एडिट करता येत नाही. कधीपर्यंत? जोपर्यंत करेक्शन विंडो येत नाही तोपर्यंत. या करेक्शन विंडोमध्ये तुम्ही काय एडिट करू शकता? तर तुमचं नाव म्हणजे तुमचे बेसिक डिटेल्स जे आहेत, तर ते सर्व एडिट करू शकता. त्याचबरोबर तुम्ही पहिल्या अटेम्प्टसाठी फॉर्म भरला असेल, तुम्हाला तो एडिट करून दोन्ही पण अटेम्प्ट द्यायचे असतील, तर तेही त्यामध्ये तुम्ही करू शकता. त्याच्यामुळे अजिबात घाबरायचं नाहीये.
व्यवस्थितरित्या फॉर्म कंप्लीट करायचा आहे, व्यवस्थितरित्या फॉर्म भरायचा आहे. जर फॉर्म भरण्यामध्ये तुम्हाला काही अडचण येत असेल, तर हा माझा तुम्हाला इथं नंबर दिलेला आहे. त्याचबरोबर माझी मेल आयडी वगैरे सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणाहून तुम्ही मला इझिली कॉन्टॅक्ट करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, हा छोटा व्हिडिओ मी थांबवतोय. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, इन्फॉर्मेशन कशी वाटली, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा जर हा व्हिडिओ पाहत असाल आपल्या चॅनलवरचा, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.